नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 चौथा पाठ उत्क्रांतीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। 1. उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा टिंबटिंब या शास्त्रज्ञाने मांडली। पर्याय आहेत चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, लुई लिकी। उत्तर, उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली। दुसरी रिकामी जागा आहे, पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे टिंबटिंब प्राणी होय। पर्याय आहे जलचर, उभयचर, सस्तन। उत्तर आहे पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय। प्रश्न 2. एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामधील पहिला प्रश्न आहे, पाणी व जमिनी या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? उत्तर, पाणी व जमिनी या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात। दुसरा प्रश्न आहे, आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली? उत्तर, आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली। पुढील प्रश्न आहे, प्रश्न 3. पुढील विधानांची कारणे लिहा। 1. मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते। उत्तर, एखाद्या विशिष्ट प्राणी जातीमधील प्राण्यांच्या मूळ शरीर रचनेत पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात काही अंतर्गत बदल घडून येतात। कालांतराने हे बदल त्या प्राणी जातीचे अनुवंशिक रूप धारण करतात। अशा रीतीने मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारे एक नवीन प्रजाती उदयाला येते। 2. डायनासॉरच्या महाकाल प्रजाती नष्ट झाल्या। उत्तर, बदलत्या पर्यावरणाशी जुळवून न घेणाऱ्या प्रजाती कालांतराने नष्ट होतात। काही वेळा अचानकपणे निसर्गात मोठे संकट येते, काही वेळा पर्यावरणात आकस्मिक बदल होतात। अशा कारणांमुळे डायनासॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या। प्रश्न 4. दिलेल्या संकल्पना चित्रातील रिकाम्या जागा भरा। ते संकल्पना चित्र आहे प्राण्यांची उत्क्रांती। त्यामध्ये सजीवांचे 2 प्रकार दिलेले आहेत, पृष्ठवंशीय सजीव आणि अपृष्ठवंशीय सजीव। अपृष्ठवंशीय सजीवामध्ये पाठीचा कणा नसलेले सजीव आणि पृष्ठवंशीय सजीवामध्ये पाठीचा कणा असलेले सजीव। आता पाठीचा कणा नसलेले सजीव कोणते आहेत? कृमी, गोगलगाय, डास, गांडूळ। आणि पाठीचा कणा असलेले सजीव कोणते आहेत? जलचर, उभयचर, सरपटणारे आणि सस्तन प्राणी होय।